बातमी 36 जिल्ह्यांची। शिखर बँक घोटाळा प्रकरणी आता एसआयटी चौकशीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली असून न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणीस नकार दिल्याने दुसऱ्या खंडपीठापुढे दाद मागण्याचे निर्देश देण्यात आले। लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची सुद्धा शक्यता आहे। पुण्यामध्ये महायुतीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अजित पवारांनी बारामतीमध्ये झालेल्या मतदानाच्या कमी टक्केवारीबाबत खंत व्यक्त केली आहे। भाजपच्या चंद्रकांत पाटलांसमोर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली। शिवाजी आढळराव पाटलांसाठी शिरूरमध्ये घेतलेल्या सभेत अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय। सभेमध्ये एकामागोमाग एक भाषणं सुरू असताना दादा संतापले, मला दिवसभर सभा घ्यायची आहेत, तर मी भाषण ऐकायला आलोय की भाषण करायला आलोय असा प्रश्न अजितदादांनी भर सभेत विचारलाय। काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू यांच्या विचारांचे आहोत, त्यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असा दावा शरद पवार यांनी केलाय। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का या चर्चा सुद्धा सुरू झाल्या। शरद पवारांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांनी त्यांची स्तुती सुद्धा केली आहे। शरद पवार मूळ गांधी विचारांचे असून गांधी विचार संपवता येत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। 2024 नंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील हे तथ्य असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। शरद पवारांचा कामाचा अनुभव हा मोठा आहे आणि प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या मुलाखतीवर दिली आहे। नाशिकमध्ये हेमंत गोडसेंनी छगन भुजबळांची भेट घेतली आहे। भुजबळांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चाही झाली आहे। हेमंत गोडसेंनी भुजबळांना प्रचारात सहभागी होण्याची विनंती केली आहे। राष्ट्रवादी पक्ष हेमंत गोडसेंच्या मागे उभा राहणार आहे आणि आता गोडसेंचा प्रचार वेगात होणार आहे असं म्हणत छगन भुजबळांनी जिथे मला बोलावतील तिथं मी जाईन अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असून ते दुपारी नाशिकमध्ये बैठक घेणार आहेत आणि दुपारच्या बैठकीनंतर शिर्डीमध्ये 4 वाजता, संगमनेरमध्ये 6 वाजता मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची शहापूरमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळेस जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करत कपिल पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। तर रॅलीमध्ये अविनाश जाधव, आठवले गटाचे पदाधिकारी विश्वनाथ पाटील हे सहभागी झाले। नामांतर वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला, तर औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावर हायकोर्टाने निकाल जाहीर केलाय। नामांतराला आव्हान देणारी याचिका फेटाळत नामांतराबाबतच्या निर्णयानं कुणाचेही नुकसान नाही असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय। तर सांगलीमध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांमध्ये सुरू झालेल्या लढाईमध्ये आपलाच गुलाल उधळला जाईल असा विश्वास ओबीसी नेते प्रकाश शेंडेंनी व्यक्त केलाय। वंचितच्या भूमिकेचा परिणाम आपल्या मतांमध्ये वाढ करणारच ठरेल असंही प्रकाश शेंडे यांनी म्हटलंय। रक्षा खडसेंच्या प्रचारार्थ गिरीश महाजन मैदानात उतरलेत, तर जामनेरमधून त्यांनी रक्षा खडसेंचा प्रचार सुरू केलाय। एकूण 5 लाखांनी रक्षा खडसेंचा विजय होईल असा विश्वास महाजनांनी व्यक्त केलाय। सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याने मोठा दणका दिलाय। दोघांचेही एसटी बँकेतील संचालक पद रद्द करण्यात आले आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदेशीर मंजूर केलेले पोट नियम रद्द करण्याची नामुष्की आली आहे। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे आणि बैठकीला आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उदय सामंत असे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काल रात्री 10:30 वाजता गोळीबाराची घटना घडली आहे। मतदान संपताच बारामतीमध्ये झालेल्या गोळीबारानं खळबळ उडाली आहे। तर वारजे इथल्या रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केलाय आणि गोळीबार करून आरोपी मुंबई-पुणे हायवेवरून कात्रजच्या दिशेनं पळूनही गेले। दरम्यान वारजे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। सध्या देशात निवडणुकीचा हंगाम सुरू आहे। अनेक राज्यांमध्ये जोरदार प्रचार देखील सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकाच दिवसात
तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये 3 जाहीर सभा देखील घेणार आहेत, तर रॅली आणि रोड शोला सुद्धा ते उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळेस ते भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. तर शहरातील फ्रेझर बॉईज या हायस्कूलच्या मैदानावर या सभेचं आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. तर ठाकरे कोरोना काळात बिळातून बाहेर पडले नाहीत. 2.5 वर्ष बिळातून बाहेर न निघणारा मुख्यमंत्री आमच्यासारख्या वाघांना मारण्याची भाषा करतोय आणि आम्ही कोरोना काळात लोकांमध्ये जाऊन काम केलंय, घाबरून घरात नाही बसलो असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतलाय. शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरलेत आणि शिरूरमध्ये शरद पवार मतदारांशी संवाद देखील साधणार आहेत. याचवेळी शरद पवार नेमकं कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात मवियाच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. 13 मे रोजी उद्धव ठाकरेंची मुंब्रा कळवा परिसरात सभा होतीये, तर 17 मे रोजी शरद पवारांची सभा होणार आहे. त्यामुळे मवियाकडून जोरदार वातावरण निर्मिती केली जाते. एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र भुसावळमध्ये रक्षा खडसेंच्या प्रचार सभेत चंद्रकांत पाटलांनी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांची नाराजी दूर झाल्याची सुद्धा शक्यता आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. विस्थापितांच्या विरोधात गेल्या 25 वर्षांपासून मी लढा देते आणि हा हल्ला कुणी घडवलाय हे जनतेला माहिती आहे. याचं रूपांतर मतपेटीमध्ये दिसेल असा विश्वास उत्कर्ष रुपवते यांनी व्यक्त केलाय. संभाजीनगर जिल्ह्यामधल्या नांदूर मधमेश्वर कालवा परिसरामधील 102 गावांना पिण्यासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी सलग 2 दिवसांपासून ग्रामस्थांनी हंडा मोर्चा काढलाय. यावेळेस गावांना लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. एअर इंडियाची 70हून अधिक उड्डाणं रद्द झाली आहेत. मंगळवारी रात्री अचानक अनेक कर्मचाऱ्यांनी आजारपणाचं कारण देत रजा घेतली. त्यामुळे सेवा बाधित झाली आणि अशी माहिती एअर इंडियानं दिली आहे. नंदुरबारमध्ये आजपासून प्रशासनानं 85 वर्षांवरील नोंदणीकृत वयोवृद्धांच्या गृहमतदान प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तर यासाठी 269 दिव्यांगांनी आणि 85 वर्षांवरील 1154 वयोवृद्ध आज गृहमतदान करून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नाशिक जिल्ह्यामधल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरामधील 7 ते 8 आदिवासी वाड्यांवरील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून देखील मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांनी हा निर्णय घेतलाय. तर मागण्या पूर्ण होईपर्यंत मतदान करणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाबाबत 371 केंद्रांवर मतदान पार पडलं. यावेळेस वोटिंग मशीनची पडताळणी करून त्या मशीन अलिबागकडे रवाना करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात मशीनची तपासणी करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनाकडून गृहमतदान प्रक्रिया राबवली जाते. शहरामधील मोती कारंजा भागामधील 92 वर्षांच्या राधाकिसन शिवाळे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. संभाजीनगरमध्ये दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतो. त्यातच आता पाणी नसल्यामुळे वैजापूर तालुक्यामधल्या 5 गावांमध्ये ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय आणि पाणी नाही तर मतदान करणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली. संतप्त झालेल्या महिलांनी हंडा मोर्चा देखील काढला. राज्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघांमध्ये सुमारे 61.44% मतदान झाले. कोल्हापुरात सर्वाधिक म्हणजे 70.35% मतदान झाले. बारामतीत सगळ्यात कमी मतदान झाले 56.7%. 11 राज्यामधील 93 जागांसाठी आता 63.53% मतदान झालं आणि महाराष्ट्रामधील 11 मतदारसंघांमध्ये 61.44% मतदान झालंय. मात्र सगळ्यांचं लक्ष असलेल्या बारामती मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीमध्ये 56% मतदानाची नोंद झाली आहे. नागपूरच्या अंबाझरीमधील स्वामी विवेकानंद स्मारक प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नाहीच असं म्हणत महापालिकेनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत यू-टर्न घेतलाय. स्मारक हे प्रतिबंधित क्षेत्रात बांधण्यात आल्याची माहिती गेल्या सुनावणी दरम्यान महापालिकेनं न्यायालयात सादर केली होती. आज या प्रकरणावर पुन्हा नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे.
तर वर्ध्यामधल्या वायगावमधील पूल मागील पावसात वाहून गेला, त्यामुळे पलीकडच्या बाजूला असणाऱ्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे ते संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुलाचं काम तातडीनं करण्यात यावं अशी मागणी देखील केली आहे। गेल्या 10 दिवसांपासून नांदेड शहरामध्ये पाणी पुरवठा झालेला नाहीये। नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पंप हाऊसमधील विद्युत मोटारीमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। मात्र 10 दिवस उलटून देखील विद्युत मोटारीची दुरुस्ती झाली नाही, त्यामुळे नांदेडकरांना पाण्यासाठी हाल सोसावे लागतात। नंदुरबारमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तर नागरिक हैराण झाले होते। मात्र पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी प्रशासनाला जाग आलेली असून आता खड्ड्यांची डागडुजी करण्यात येते। निर्यातबंदी उठवल्यानंतर सुद्धा कांद्याचा वांदा सुरूच आहे। जेएनपीटी बंदरामध्ये आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यानं गोंधळ उडाले। जवळपास 400 पेक्षा जास्त कांद्याचे कंटेनर मुंबईच्या जेएनपीटीमध्ये अडकले। चाळीसगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढली। कांद्याच्या दरामध्ये गेल्या 8 दिवसांनंतर प्रति क्विंटल 400 रुपयांची वाढ झाली आहे। निर्यातबंदी उठल्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळते। तर पालघर येथे अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केला। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात। एका आरोपीला तलासरीमधील उधवा गावातून पकडले आणि दुसऱ्या आरोपीला वडवली येथून अटक झाली आहे। आणि सगळ्या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येणार आहोत। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।